आजकाल आहे ना माझं शेड्यूल खूप बिझी चालू आहे कारण की आता 11वीचे पण ऑनलाईन फॉर्म सुटले ते फॉर्म भरायचे होते. मग कॉलेजमध्ये तो फॉर्म बिम भरला. त्याच्यानंतर मी निघाले शॉपिंगला कारण की आता मला रूम शिफ्ट करायची. मी घेतलाय फ्लॅट सो त्याच्यासाठी मला काही सामान घ्यायचं होतं. मग ते सामान घेण्यासाठी आम्ही आलो घर संसारमध्ये. घर संसार म्हणजे दुकानाचं नाव आहे. ते आहे ना किचनच्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी भेटतात. म्हणलं मग चला आता तिथे जाऊन थोडंसं शॉपिंग करू कारण की मला काही वस्तू घ्यायच्या होत्या रूमसाठी. आता इथे मी तिला शॉपिंग बोर्ड पहा म्हणत होते. शॉपिंग बोर्ड पाहायचं सोडून तिची काहीतरी वेगळीच गणमन चालू होती. इथे आहे ना तिला हॉट वॉटर बॅग घ्यायची होती. मग तिथे बॅग्स पाहायला लागली. त्याच्यानंतर एक बॅग घेतली. हा टॉवेल आहे ना केस धुतल्यावरती केसांना बांधायचा आहे आणि आम्ही एवढा वेळ विचार करत होतो हा टॉवेल नक्की कशासाठी यूज करतात. आता इथे मी ना एवढ्या वस्तू घेतल्या होत्या. मला ज्या पाहिजे होत्या त्या आता काही भेटल्या नाही पण म्हणलं जाऊ द्या जितक्या भेटल्या तितक्या. ह्या डब्या होत्या मला त्या घ्यायच्या होत्या पण त्या मला जरा जास्तच महाग वाटल्या. म्हणलं जाऊ द्या मरू द्या जेवढं घेतले तेवढंच बिल करावं. आता ह्या 4-5 गोष्टींचंच बिल 840 रुपये झालं होतं. तिथली शॉपिंग उरकल्यावरती आम्ही गेलो लहान बाळांच्या दुकानामध्ये कारण तिथून आम्हाला ड्रेस एक्सचेंज करायचा होता. 1 महिन्यापूर्वी ना हिच्या बहिणीची डिलिव्हरी झाली होती आणि तिला झाला होता मुलगा. त्यांनी ना त्याला ड्रेस नेला होता पण तो ड्रेस त्याच्यासाठी ना छोटा होत होता म्हणून मग आम्ही तो एक्सचेंज करायला आलो आणि तिचा ड्रेस एक्सचेंज करायचं चाललं होतं आणि मी इथले हे खेळणे पाहत होते ज्यांना 2-2 डोळे आले होते, एक नाक आलं होतं आणि तिथं मला हा क्यूटचा पांडा पण दिसला. आता इथं आहे ना ते ड्रेस देत होते काढून. तिला म्हणलं चल तोपर्यंत आपण एक सेल्फी काढू. सेल्फी वगैरे काढली. त्यांनी आम्हाला ड्रेस पण एक्सचेंज करून दिला. आता आहे ना ड्रेस एक्सचेंज तर केला होता पण त्याचे 20 रुपये वाढले होते. मग काय तिने ते 20 रुपये पे करून टाकले आणि आम्ही दोघी निघालोच होतो. तितक्याच ते ना तिच्या बहिणीचा कॉल आला आणि तिने ना आणखी एक ड्रेस घ्यायला सांगितला. मग काय ती इथे कपडे पाहायला लागली होती. आता तसं पाहायला गेलं नाही हिचेच कपडे घ्यायचं कळत नाही पण आता मावशी झाली म्हणल्यावर मावशीचं कर्तव्य निभावंच लागेल.